वार्ड निहाय मैप है, कितने लोग कहाँ जाते हैं, और अभी है ना पर्सनली हेडक्वार्टर से एक आदमी मॉनिटर करेगा इन लोग का सॉलिड। दोनों की चीज़ बहुत खराब है, नाला सफाई भी और सॉलिड वेस्ट। ऐसा नहीं होना चाहिए ना। आयुक्त इंदुराणी जाखड यांचा डोंबिवलीतील पाहणी दौरा, अधिकाऱ्यांसह ठेकेदारांची केली झाडाझडती। संपूर्ण नाले सफाईसाठी दिला 8 दिवसाचा अल्टिमेटम टाईम। कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत दोन्ही शहरात ग्रामीण भागात नालेसफाई केली जाते, मात्र दरवर्षी करोडो रुपये खर्चून देखील नालेसफाई होत नसल्याचे निदर्शनात आले आहे। पावसाळ्यात स्टेशन परिसर, सखोल भागात स्टेशन परिसर जलमय होतो, परिणामस्वरूप जनजीवन विस्कळीत होते। म्हणून यावेळेस प्रशासनामार्फत 3.5 कोटीचे नालेसफाई ठेके दिले आहेत। एकूण महापालिका क्षेत्रात 95 नाले आहेत। प्रत्येक नाल्यासाठी एक ठेकेदार नियुक्त केला आहे। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी केडीएमसीचे आयुक्त इंदुराणी जाखड आणि टीम यांनी आज डोंबिवलीत येऊन आढावा घेतला। इंदुराणी जाखड यांनी सांगितले की पुढे या नालेसफाईच्या कामात दिरंगाई केल्यास त्या अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी आज दिले आहे। तसेच नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा टाकू नये असे आढळल्यास त्यांचाही दंड लावण्यात येईल। यामुळे आता अधिकारी वर्ग किती जोमाने कामाला लागतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट। नालेसफाई ज्या पद्धतीने झाली पाहिजे त्या पद्धतीने झाली असं दिसत आहे, काय झालं? काही ठिकाणी डोंबिवलीमध्ये जिथे आपण पाहणी केली तिथे नालेसफाई व्यवस्थितरित्या ना झालेला दिसत आहे। तिकडे मेकॅनिकल तसेच फिजिकल मॅन्युअल लेबर लावून दोन्ही पद्धतीने ते नालेसफाई नीटपणे करण्याचे सूचना आपण स्ट्रिक्टली कॉन्ट्रॅक्टर त्यांना दिलेली आहे आणि नेक्स्ट आठवडाभरामध्ये परत टीम व्हिजिट करणार इकडे आणि नालेसफाई व्यवस्थितरित्या होईल याची खातरजमा करणार। ह्या भागातले MIDC परिसर हे नालेसुद्धा आपण ॲक्च्युली याच्यामध्ये MIDC प्लस महानगरपालिका दोघांनी मिळून करायला पाहिजे। जे काही गोष्टी MIDCकडनं होत नाही आहे ते महानगरपालिकाकडून म्हणून आपल्याकडनं केलं जातं। आम्ही ऑलरेडी MIDCला पण या संदर्भात लिहिलेलं आहे आणि त्यांची चर्चा सुरू आहे की हे जे नाले आहेत त्यांचं स्ट्रेंथनिंगचं काम त्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे, कारण इथला जो बरेचशा एफ्लुएंट आहे तो इंडस्ट्रीमधला पण मिक्स होत असेल अशी आम्हाला शंका आहे। तर आम्ही याच्यासाठी त्यांच्याशी पाठपुरावा करतो। त्यांनी टेंडर काढले, त्यांनी काही बल्कटीकरणचे टेंडर काढलेले आहे, सफाईचे नाही। मॅडम, स्टेशन परिसरात काही वेळा अनेक वेळा पावसाळ्यामध्ये ना जास्तीत जास्त पाणी वगैरे साचलं जातं, त्याचं कारण हे नालेसफाईचं असू शकतं का? पाणी साचण्याचं कारण भरपूर आहे। मेजरली की आपलं स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज जो आहे तो बरोबर नाही आणि व्यवस्थितरित्या नाही। आपला जो डेव्हलपमेंट आहे तो इरेग्युलर झाला आहे आणि जे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन्स आहेत त्यांना व्यवस्थित वे भेटला नाही आहे। सो आपल्याला ओव्हरऑल शहराचा जो विकास आहे, पर्टिक्युलरली आता जेव्हा रिडेव्हलपमेंटला मॅक्सिमम बिल्डिंग जात आहे तेव्हा जे आपले नियम आहेत त्याचं काटेकोर पालन होईल। सोबतच आपलं सीवरेज आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज जो आहे तो पार्टमध्ये आहे, त्याला कॉम्प्रिहेन्सिव्हली आपण इथे कंप्लीट करण्याचं नियोजन करणार आहोत। नालेसफाईची पाहणी करतोय कंत्राटदार आणि जे कन्सर्न सुपरवायझर आहे त्यांच्यासोबत, आणि जिथे जिथे आपल्याला त्रुटी दिसत आहे तिथे आपण जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना स्ट्रिक्ट सूचना देतोय आणि नेक्स्ट 1 वीकमध्ये ते सगळे काम कंप्लीट करायला सांगतोय। दुसरा जो सॉलिड वेस्ट आहे जे लोक टाकतात त्याच्यामुळे फार मोठा त्रास आपल्या नाल्यामध्ये होतोय आणि ते नाले ब्लॉक होतात। तर त्यामुळे आपले सॅनिटरी इन्स्पेक्टर जो आहे त्यांच्या माध्यमातून जे कोण कचरा टाकणारे आहेत त्यांच्यावर फाईन करून त्यांना एक दंड लावून त्यांना शिस्त लावण्याची सूचना आपण सगळ्यांना दिलेली आहे। नाल्यातून जो गाळ काढला जातो, अनेक वेळा तो सुकला जातो आणि त्यानंतर तो पुन्हा पाऊस आल्यानंतर तो आत नाही जातो। ठेकेदारांना अशा काही सूचना देऊन त्यांच्यावर काही कारवाई करणार नाही। आपण 24 तासात ते गाळ उचलायला सांगितलंय। 1-2 कंप्लेंट्स होते याच ठिकाणचे, तर तात्काळ आपण ते ठेकेदारांना नोटीस दिली आणि त्यांच्याकडनं ते उचलून घेतलं आणि यापुढे कुठली अशी कंप्लेंट आली की 24 तासाच्या पुढे त्यांनी गाळ उचलला नाहीये तर जे ठेकेदार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।